गुरुदेव दत्त. कर्मकांड करत असतो तेव्हा कर्मकांडामधला जो भाव, कर्मकांडातला जो विचार खऱ्या अर्थाने आपल्याला समजला पाहिजे. कर्मकांड करतो त्याच्या पाठीमागे कुठलीच स्वार्थ भावना नसावी. कर्मकांड जे करतो ते कुठलाच निरपेक्ष भाव. गीता सांगते अनन्य चिंतनते. मला अनन्य चिंतनते मला कसं राहता येईल हा विचार करणं आणि त्या विचारात राहून खऱ्या अर्थाने तो विचार आपल्यालाच आपण तपासणं. हा भक्तिमार्गातला ज्ञान, कर्म आणि भक्ती हे कर्म सांगितलेलं आहे. पण कर्म कुठला? निष्काम कर्म असला पाहिजे. कुठलीच अपेक्षा नाही. मला त्याने एवढं स्वाद दिला, निसर्ग दिला, सगळ्या गोष्टी आपल्याला दिल्यात. त्या देता असताना मग आपण त्याच्याकडे मागायचं काय? तुकोबाला सांगतात येशी धाना दे देवा तुझा विसरण व्हावा हे मागितलं. आपलं देवाजवळ जाणं असतं ते मागण्यासाठी असते आणि कर्मकांड ही त्याच्यासाठीच असतो. तो कर्मकांड असा असावा का मला अहंकार, क्रोध, लोभ, मोह हे कर्मकांडात जाळून काढता आलं पाहिजे. तो खरा कर्मकांड. चांगल्या विचारात राहता आला पाहिजे. चांगल्या अवगुणातून अवगुणातून चांगल्या विचाराकडे कसं जाता येईल याचं चिंतन करणं खरं आता कर्मकांड आहे. कर्मकांड नुसता करण्यासाठी नाही. पोथी वाचतो तर पोथीतून मला घेता आलं पाहिजे. आम्ही स्वाहा करतो तर माझ्यातले अवगुण मला जाळता आले पाहिजे. तो खरा कर्मकांड. आणि ह्या विचाराने खरं त्याने चांगल्या विचाराने जगता आलं पाहिजे. सत्यमेव जयते. ह्या विचाराने जगता जगता खरा अर्थाने परमानंद आनंद मिळवता आला पाहिजे. तो खरा आनंद. आपण क्षणिक आनंद मिळवतो खाण्यातून किंवा याच्यातून, पण ते सतत राहायला पाहिजे आनंद. तो खरा आनंद आहे. तो आनंद नसेल तर काय कामाचा आहे? तो आनंद मिळवण्यासाठीच हा परमार्थ आहे. आणि तो परमार्थ करत असताना कुठलीच अपेक्षा नाही. तो खरा कर्मकांड. गुरुदेव दत्त.